हॅलो, नमस्कार. जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्वजण? मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आणि व्लॉग हा स्पेशल असा काही नाही आणि सकाळपासून व्लॉग काही बनवलाच नव्हता. मग दुपारी थोडासा आराम केला आणि उठून झाडून वगैरे काढलं, तर म्हणलं आता व्हिडिओ बनवायचा. तर अगोदर म्हणलं चहा प्यायचा, चहा बिस्किट खायचं थोडंसं आणि स्त्रीला पण भूक लागली होती. मग तो म्हणला मला पण चहा दे. त्याला चहा देत नाही, फक्त चहा आणि दूध मिक्स करून देते. तोपर्यंत दूध पण गरम व्हायला ठेवले गॅसवरती. तर चला या चहा प्यायला सर्वांनी. तर चहा वगैरे झाल्यानंतर देवाला आरती अगरबत्ती लावून घेतली, नमस्कार केला. तर म्हणलं चला आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करू. तर फ्रीजमध्ये बघितलं तर लसूण आणि खोबरं बारीक केलेलं संपलं होतं. म्हणलं अगोदर आता लसूण आणि खोबरे एकदाच बारीक करून ठेवायचं. एकदाच बारीक करून ठेवलं की 4-5 दिवस तरी मग बघायला लागत नाही. नाहीतर सारखं रोज रोज करायला बारीक टाईमच नसतो आहे. त्यामुळं म्हणलं एकदाच बारीक करून ठेवायचं. कोथिंबीर वगैरे घालून खोबरं चिरून घेतले, लसूण सोलून घेतला, त्यानंतर कोथिंबीर पण धुवून बारीक कापून घेतली. त्यानंतर आता बारीक करून घेते. तर आता हे पण एक काम झालं. कोथिंबीर वगैरे बारीक करून झाली. त्यानंतर कणिक मळून घेतली आणि इथं एका साईडला कुकरमध्ये भात लावला आहे आणि इथं संध्याकाळच्या भाजीसाठी तुरीची डाळ आणि टोमॅटो शिजत घातलं आहे. काय करते? तोंडात नाही घालायचं, नाही घालायचं. काय इकडे बघ, काय तर इकडं उर्वी आणि श्री कपड्यांच्या चिमट्यासोबत खेळत होती. तोपर्यंत इकडं डाळ पण शिजली होती. अगोदर म्हणलं थोडंसं असं चम्मचनं बारीक करून घ्यायची. ते बारीक नाही केलं की मग आमटी अशी पातळ दिसते, म्हणून बारीक करून घेतलं. तर वेगळी काही नाही, फक्त लसूण आणि मोहरीचाच तडका दिला आहे आणि आपली जी कांदा लसूण मसाला असतो, चटणी, हिरवी चटणी, त्याची फोडणी दिली. तर भाजी पण बनवून झाली. भांडी पण धुवून घेतली होती अगोदरच, चहाची वगैरे सगळी. तर म्हणलं चला आता चपात्या बनवून घ्यायच्या. आणि चपाती पण अशी किती भारी फुगले. मला अशा चपात्या फुगल्या तरच चपात्या करायला मूड येतो. आणि मी व्हिडिओ फास्टमध्ये फॉरवर्ड केला आहे, कारण व्हिडिओ पण खूप मोठा होईल आणि एवढं सगळं होईपर्यंत मी तुमच्यासोबत काय बोलणार. तोपर्यंत उर्वीचा आणि दोघांचा पण कालवा चालू झाला होता, म्हणून म्हणलं पटपट आवरायचं. तिला भूक लागली होती, तिला पण म्हणलं दूध आणि भात चारायचा. तर चला मी करून घेते चपात्या आणि त्यानंतर मग झाडून वगैरे काढायचं. दोघांनी पण सगळा खाली पसारा केला आहे, तो आवरायचा आणि नंतर मग जेवण करायचं. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.